आपल्याकडे इथे दोन छान ड्रेस मटेरियल्स आहेत आणि यामध्ये हे जे पॅन्टचं कापड आहे, सलवारचं कापड आहे, तर एकामध्ये ते आहे 2 मीटर आणि एकामध्ये आहे ते साधारण 2.25 मीटर. आणि आता आपल्याला दोन्हीमध्ये बनवायची आहे सेमी पटियाला सलवार. तर एक कापड आहे 2 मीटर आणि दुसरं कापड आहे 2.25 मीटर. तर अशा वेळेला 2 मीटरमध्ये सेमी पटियाला सलवार कशी कापायची आणि 2.25 मीटरमध्ये सेमी पटियाला सलवार कशी कापायची की जेणेकरून त्याच्यामध्ये जास्तीत जास्त घेरा तयार होईल. जर अजून तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर इथे लाल रंगाचं सबस्क्राईबचं बटन आहे, त्याच्यावर टच करा. तिथे टच केल्यानंतर लगेच तुम्हाला इथे बेल बटन दिसेल, त्याच्यावरही टच करा, कारण आपला नवीन व्हिडिओ अपलोड झाला की त्याची सूचना तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल. नमस्कार, मी उज्ज्वला पाटील फॅशन वर्ल्ड मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर या दोन्ही पद्धती सोप्या रीतीने व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत. तर यासाठी आपल्याला दोनच मापं लागतात. एक आहे हिप राऊंड जो आहे आपला 36 इंच आणि एक आहे सलवारची पूर्ण उंची जी आहे आपली 38 इंच. तर ही दोन महत्त्वाची मापं आहेत आणि या दोन मापावरच आपण सलवार कटिंग करणार आहोत. तर इथं हे आपलं 2.25 मीटर कापड आहे. तुमचं 2.25-2.5 मीटर कापड असलं तरी चालेल आणि याचा पन्ना म्हणजे याची रुंदी आहे 40 इंच. तर कापडाला सगळ्यात आधी आपल्याला रुंदीमध्ये दुमडून घ्यायचे आणि मग खालून मी असं ह्याची 2-3 वेळा फोल्ड करून घडी घालून घेतली. अशा प्रकारे ही आपली कापडाची तयार घडी असेल. हे सुट्टे पदर आहेत जे मी समोरच्या बाजूला ठेवलेत आणि माझ्या बाजूला मी असा फोल्ड ठेवलेला आहे, म्हणजे घडी ठेवलेली आहे. आता वरून आपण सगळ्यात आधी उंचीचं माप टाकणार आहोत. आपण इथं पाट कट करत आहोत. पूर्ण उंची 38 इंच आहे. 5 इंच त्यातले बेल्टचे म्हणजे नेफ्याचे वजा करा, 33 इंच राहिले. 33 इंचामध्ये 1 इंच शिलाई मार्जिनचा मिसळा आणि मी इथं उंचीचा मार्क केलेला आहे 34 इंचावर. अशा प्रकारे 34 इंचावर आपल्याला सरळ आडवी रेषा आखून घ्यायची आणि तिथून कापड कट करायचे. तर इथं आपल्याला निघलेले आहेत हा मधला पार्ट, याला आपण पार्ट म्हणूया. या पार्टला इथे फोल्ड आहे म्हणजे घडी आहे. तर घडी आपण इथं कापून घ्यायची म्हणजे 2 पायाचे 2 पार्ट इथं तयार होतील. आता या पार्टला मी असं इथं दुमडून घेतलं आणि साईडला ठेवलं. हे जे कापड खालचं होतं त्याला मी वर घेतलं आणि पूर्णपणे उघडून घेतलं. उघडल्यानंतर हे असं दिसेल. आता हे बघा, हे सुट्टे पदर या बाजूला आहेत आणि या बाजूला कापडाची घडी आहे. तर आता आपल्याला काय करायचं, हे जे पाट आहेत हे बरोबर खोलून घ्या. खोलल्यानंतर तुम्हाला इथं हे पाटाचे आपले 4 पदर दिसतील, म्हणजे 4 पदर एकावर एक आहेत आणि व्यवस्थित ते उंचीमध्ये ठेवून घ्यायचेत. बरोबर ते वरच्या बाजूला उंचीला सेम ठेवायचेत. आता इथे आपल्याला 7 इंच मी बॉटम राऊंड म्हणजे तळघेर घेतला, त्याच्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन मिसळून 8 इंचावर मार्क केलं. बघा, मी घडीच्या बाजूकडून हे मार्किंग केलेलं आहे 8 इंचावर. मार्क केल्यानंतर आता आपल्याला या बाजूला यायचं आहे. या बाजूला हे सुट्टे पदर आहेत आणि या बाजूला घडी आहे. तर सुट्ट्या पदराकडे आपल्याला क्रॉच लेंथ म्हणजे आपली किस्तक उंचीचं माप टाकायचं आहे. तर किस्तक उंची म्हणजे क्रॉच लेंथ काढण्यासाठी हिपचा 3रा हिस्सा करायचा आहे. 3रा भाग म्हणजे 3ने त्याला भागायचे. हिप 36 आहे, त्याला 3ने भागल्यावर 12 इंच आलं. 12 इंचामध्ये 1 इंच शिलाई मार्जिनचा मिसळायचा, 13 इंच झालं. 13 इंचामधून 5 इंच आपले नेफ्याचे म्हणजे बेल्टचे वजा करायचे, तर 8 इंच झालं. म्हणजे आपली एकूण किस्तक उंचीची माप आलेलं आहे 8 इंच. तर मी इथं 8 इंचावर मार्क केलं. क्रॉच लेंथ म्हणजे किस्तक उंची तयार आलेली आहे 8 इंच. आता इथून आपल्याला अशी ही तिरपी रेषा जोडून घ्यायची म्हणजे बॉटम राऊंड आणि किस्तक उंची हे दोन्ही पॉइंट इथं मी जोडून घेतले. जोडल्यानंतर बरोबर त्या रेषेवरून मी इथं कट करणार आहे. कट केल्यानंतर हा भाग असा दिसेल. आता हा जो छोटा त्रिकोण आलेला आहे तो काढून टाकूया. आता बघा, हे 2 पार्ट आपले इथं निघलेले आहेत 2 पायाचे. हे बघा, हे 2 पार्ट आहेत. याला मी बाजूला ठेवते कारण त्याचं काम झालेलं आहे. आणि इथं आपल्या 2 कळ्या निघलेल्या आहेत. या आपल्या 2 कळ्या आहेत. आता याला मी असं उचललं आणि
इथं बरोबर तिरप्या भागावर तिरपा भाग ठेवून घेतला। तुम्ही हे परत रिटर्न बघा, हे मी कसं उचलून कसं ठेवले। याला मी व्यवस्थित इथं जुळवून घेणार आहे। जुळवल्यानंतर तुम्ही बघू शकता या दोन कळ्या मी इथं वरच्या बाजूला ठेवल्यात, ही व्यवस्थित ठेवून घ्यायच्यात आणि त्याच आकाराच्या खाली दोन कळ्या कापायच्या आहेत, म्हणजे आपल्या एकूण 4 कळ्या निघतील। आता या आपल्या 4 कळ्या निघलेल्या आहेत। इथं फोल्ड म्हणजे घडी आहे ती कापून घेऊया, म्हणजे हे दोन्ही कळ्या सुट्ट्या होतील। तर बघा, ह्या वरच्या 2 कळ्या आणि या खालच्या 2 कळ्या, अशा प्रकारे 4 कळ्या निघल्यात। 2 कळ्या एका पायाच्या, 2 कळ्या दुसऱ्या पायाच्या। आता हे जे वरच्या बाजूला कापड राहतं यातून आपण बेल्ट म्हणजे नेफा कट करणार आहोत। तर हे असं कापड आहे, याला मी दुमडून घेतले। दुमडल्यानंतर सगळ्यात आधी आपण इथं बेल्टच्या रुंदीचं माप टाकूया। म्हणजे बेल्ट आपला तयार आहे 5 इंच, म्हणजे नेफा तयार 5 इंच आहे। 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचे दुमडण्यासाठी आणि 7 इंचावर मी इथं मार्किंग केलं। आणि सगळ्यात आधी आपण हे कापून घेऊया, मग या बेल्टची म्हणजे नेफ्याची लांबी किती ठेवायची ते बघू। आता याची आपण लांबी बघणार आहोत। तर बेल्टची लांबी आपल्याला घ्यायची आहे हिपचं अर्ध। हिप आहे 36, त्याचा अर्धा होतं 18 इंच अधिक 3 इंच एक्स्ट्राचं घ्यायचं आहे, म्हणजे 21 इंच। माझा बरोबर इथे 21 इंच येते। जर तुम्हाला कमी पडत असेल तर हे खालच्या बाजूचं कापड तुम्ही इथं जोड देऊन तुमचा बेल्ट तयार करू शकता। अशा प्रकारे हा आपला बेल्ट तयार होणार आहे। मला इथं जोड द्यायची गरज नाही, कारण हे बरोबर 21 इंच होत आहे। अशा प्रकारे हा आपला बेल्ट म्हणजे नेफा इथे तयार झाला। तर इथे तुम्ही बघू शकता आपण कापडाची जी उभी घडी घातली होती त्या उभ्या घडीत सगळ्यात खाली आपले 2 पार्ट निघले, नंतर त्याच्यावर 2 कळ्या कापल्या, त्याच्यावर नंतर परत आपण 2 कळ्या कापल्या आणि सगळ्यात वरच्या बाजूला आपण बेल्ट कटिंग करून घेतला। अशा प्रकारे हे पूर्ण आपलं कापडाचं स्ट्रक्चर राहील। आता इथे मी दोन्ही पायाचे 2 वेगळे वेगळे भाग मांडून ठेवलेले आहेत। मध्ये पाट आहे आणि त्याच्या दोन्ही बाजूला कळ्या ठेवलेल्या आहेत। कळ्या अगोदर आपण पाटाला जोडून घेतो आणि मग याच्यामध्ये प्लीट्स टाकून आपण बेल्ट जोडतो। पटियाला सलवार कसा शिवायचा त्याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। आता बघूया 2 मीटर कापडामध्ये आपली सलवार पॅन्ट कशी कट होते ते। या कापडाची रुंदी म्हणजे याचा पन्ना 40 इंचाचा आहे आणि याची घडी घालताना आपल्याला कापडाच्या लांबीमध्ये घडी घालायची आहे। तर सगळ्यात आधी लांबीमध्ये घडी घालून घेतली, नंतर कापडाच्या रुंदीमध्ये परत एकदा याची घडी घालायची आहे। अशा प्रकारे आपण इथं 4 पदरी घडी घालून घेतली आहे। तर घडी हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे, घडी कशी घातली ते व्यवस्थित बघा। आता हे 4 सुट्टे पदर मी माझ्या बाजूला ठेवलेत आणि कापडाची इथं वरच्या बाजूला सुद्धा घडी आलेली आहे, 2 घड्या आहेत आणि या बाजूला एक पूर्ण घडी आहे। तर अशा प्रकारे कापड आपलं राहील। आता याच्यावर माप टाकताना खालून म्हणजे सुट्ट्या पदराकडून वर माप टाकायचे उंचीचं। तर उंची आपली संपूर्ण उंची आहे 38 इंच, त्याच्यामधून 5 इंच आपण वरच्या बेल्टचे वजा करणार आहोत, 33 इंच राहते। 33 इंचामध्ये 1 इंच शिलाई मार्जिनसाठी मिसळलं आणि 34 इंचावर मार्क केलं। लक्षात घ्या खाली सुट्टे पदर आहेत आणि वरच्या बाजूला हे 2 घड्या आहेत, तर वरच्या बाजूला आपण मार्किंग करायचं आहे। आता जिथं मार्किंग केलंय तिथून सरळ आडवी रेषा आखून घ्यायची, म्हणजे ही झाली आपल्या उंचीची रेषा। आता इथून आपल्याला कट करायचं आहे। तर सुट्ट्या पदराकडून वरच्या बाजूला आपण माप टाकलेलं आहे उंचीचं। कट केल्यानंतर हे जे वर कापड राहतं ते आपल्याला बेल्ट म्हणजे वरचा नेफा बनवण्यासाठी उपयोगाला येणार आहे। तर याला मी बाजूला ठेवते। आता इथे आपल्याला बॉटमचं म्हणजे तळघेराचं माप टाकायचं आहे घडीच्या बाजूकडून। तर इथून आपला बॉटम घेर म्हणजे तळघेर आहे 7 इंच, 1 इंच शिलाई मार्जिनचा मिसळायचा आहे आणि मी इथं 8 इंचावर मार्क केलं। आवडीनुसार तुम्ही बॉटम घेर कमी किंवा जास्त ठेवू शकता। आता या बाजूला बघा, हे जेवढं अंतर आहे त्याच्या अर्धा आपल्याला करायचंय अशा पद्धतीनं आणि इथं आपल्याला सेंटर पॉइंट द्यायचा आहे, म्हणजे मध्यबिंदू काढायचा आहे। आता हा सेंटर पॉइंट आणि आपला बॉटम घेराचा मार्क हे दोन्ही आपल्याला असे तिरप्या रेषेत जोडून घ्यायचे। जोडल्यानंतर आता बरोबर त्या रेषेवर आपल्याला कट करायचं आहे।
कट केल्यानंतर हा जो त्रिकोण आहे तो आपल्याला सरकवून घ्यायचा आहे। तर हे बघा, हा त्रिकोण बरोबर आपल्याला इथं सरकवून घ्यायचा आहे। तर मी त्याला असा पकडला, असा फिरवला आणि वर सरकवला। जर तुमच्या हे लक्षात आलं नसेल तर तो तुम्ही परत रिपीट मागे घेऊन बघू शकता। आता त्याला मी तिथे ठेवल्यानंतर इथं आपल्याला घ्यायची आहे क्रॉच लेंथ, म्हणजे आपण त्याला किस्तक उंची म्हणूयात। हे 36 इंच आहे, त्याचा तिसरा हिस्सा होतो 12 इंच। 12 इंचामध्ये 1 इंच मिसळायचं शिलाई मार्जिनसाठी, 13 इंच झालं। 13 इंचामधून 5 इंच आपल्या नेफ्याचे वजा करायचे, मग 8 इंच राहिलं। तर आपला जो क्रॉच आहे, किस्तक उंची आहे, ती बरोबर मी इथं 8 इंचावर मार्किंग करणार आहे। तर हे 8 इंच मार्क करण्यासाठी टेपला होता होईल तेवढं मी कडेला नेत जिथपर्यंत 8 इंच पुरतं तिथपर्यंत मी मार्क केलं आणि रेषा आखून त्या रेषेवरून मी कट केलं। आता कट केल्यानंतर इथं आपला जोड येणार आहे आणि हे जे बाहेर शिल्लक राहिलेला त्रिकोण आहे तो आपल्याला नेफ्यामध्ये उपयोगाला होईल। मी त्याला बाजूला ठेवते आणि हे जे आपण कट केलेलं आहे ते मी असं फिरवून घेतलं। आता याला मी उलगडून घेते। उलगडल्यानंतर तुम्हाला ही मधली मोठी कळी दिसेल आणि हे जे आहेत हे साइडचे जोड आहेत। ते 4 भाग आहेत, त्यातले 2 भाग एका बाजूला, 2 भाग एका बाजूला। कारण 2 पायाचे 2 भाग आहेत तर प्रत्येकी भागाला 2-2 जोड येतील साइडला। अशा पद्धतीनं हे बघा, हे पायाचे 2 भाग आहेत आणि या बाजूला 2 जोड आहेत आणि या बाजूला 2 जोड आहेत। तर इथून आपल्याला जोड द्यायचा आहे प्रत्येक पायाच्या भागाला। या बाजूला 1 जोड आणि या बाजूला 1 जोड येईल आणि अशा प्रकारे आपल्याला भरपूर घेराचं इथं पॅन्ट मिळेल। आता हे जे कापड आहे हे आपण नेफ्यासाठी ठेवलं होतं ते मी इथं उलगडून घेते। ही आपली पट्टी आहे, ही वर राहिलेली शिल्लक कापडाची, त्याला मी उलगडून घेतलं तर हा असा आपल्याला कापड मिळेल। आता याला मी मध्यावर दुमडून घेतलं तर हे बरोबर तुम्हाला बेल्टच्या उंची इतके किंवा त्यापेक्षा जास्तही मिळेल। तर 5 इंच तयार बेल्ट आहे, 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे दुमडण्यासाठी। हे बरोबर 7 इंच आहे, तुमचं जास्त असेल तर 7 इंचावर कट करून घ्या। आता याची रुंदी आपल्याला ठेवायची आहे हिपचा अर्ध। हिप आहे 36, त्याचा अर्ध होता 18 अधिक 3 इंच एक्स्ट्रा, तर हे बरोबर माझं 21 इंच येत आहे। जर तुमचं जास्त माप येत असेल तर हा जो त्रिकोण निघलेला आहे याचा जोड तुम्ही इथे देऊ शकता। तर हे 4 त्रिकोणाचे तुकडे आहेत, त्यातले मी इथे 2 दाखवते तुम्हाला। तर अशा प्रकारे हे त्रिकोणाचे तुकडे जर तुम्ही इथे जोडले तर तुम्हाला इथं छान चौकोन मिळेल आणि तुमच्या बेल्टसाठी जोडही तयार होईल। तर अशा प्रकारे तुम्ही कमी जास्तीनुसार तुमचा जोड इथे तयार करू शकता। आता इथं आपल्याला बेल्ट म्हणजे नेफा पुरत आहे त्यामुळे जोड द्यायची गरज नाही आणि अशा प्रकारे संपूर्ण सलवारचं कटिंग इथं झालेलं। तर आजचे हे दोन्ही सेमी पटियाला सलवार कटिंगचे प्रकार तुम्हाला कसे वाटले मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा। भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।